नमस्कार. मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या एक आठवड्यापासून मराठी माध्यमांमध्ये ऑपरेशन टायगरच्या बातम्या सुरू होत्या. उद्धव ठाकरेंचा पक्ष दुसऱ्यांदा फुटणार, ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत, अशा हेडलाईन्स खूप चालवल्या गेल्या. पण या बातम्यांवर सुरुवातीला विश्वास ठेवणं फार अवघड होतं. कारण ठाकरेंचे खासदार जाणार ही चर्चा अगदी विधानसभेची निवडणूक झाल्यापासून सुरू होती. आणि वरून गरज नसताना एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप स्वतःला नुकसान होईल असं कोणताही निर्णय घेणार नाही असा अंदाज होता. पण कालपासून दिल्लीतून जी माहिती आपल्या समोर येते त्यानंतर मात्र हे मान्य करावं लागेल की एकनाथ शिंदेंनी आपला डाव खेळलेला आहे व उद्धव ठाकरेंच्या हातातून त्यांचे नेते दुसऱ्यांदा निसटले. कारण याची घोषणा काल पत्रकार परिषद घेऊन स्वतः संजय राऊतांनीच करून टाकलेली. त्यावर मी काल व्हिडिओ सुद्धा केला होता. पण या सर्व घटनांमध्ये मला सुरुवातीपासूनच काहीतरी गडबड वाटत होती. कारण सोडून गेलेल्या 6 खासदारांपैकी अजूनपर्यंत एकही खासदार समोर येऊन काही बोलला नाही. ज्या पक्षात ते जाण्याची बातमी चालवली जाते त्या पक्षातले नेते व स्वतः एकनाथ शिंदेही एक शब्द बोलले नाहीये किंवा भाजपमधलेही नेते एकदम शांत आहेत. याबद्दल थोडासा विचार केल्यावर लक्षात आलं की दिल्लीत आपल्याला दाखवलं जाणारा खेळ केवळ एक नाटक असून खरा गेम तर महाराष्ट्रात खेळला जातोय. आणि या जाळ्यात दस्तूर खुद्द संजय राऊतही फसलेत आणि जाताना उद्धव ठाकरेंनाही त्या गड्ढ्यात घेऊन गेले. खासदार आपल्याला सोडून जाणार हे कळताच उद्धव ठाकरेंनी सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्व खासदारांना विश्वासात घेण्यासाठी 14 जूनला मातोश्रीवर एक बैठक बोलावली. बैठकीत फक्त 4 खासदार हजर झाल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली होती. त्यातले 3 खासदार तर अरविंद सावंत, अनिल देसाई व राजाभाऊ वाजे झाले. पण चौथा कोण आणि न आलेल्यांपैकी किती जणांसोबत ठाकरेंचा संपर्क होता हे आपल्याला माहिती नाहीये. पण या दरम्यान एक बातमी समोर येते की ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांच्या सकट अजून काही खासदारांनी केंद्रीय राज्यमंत्री व शिवसेनेचे नेते प्रताप जाधवांची भेट घेतली. पण ती भेट केवळ जाधवांसोबत नव्हती तर खुद्द एकनाथ शिंदेंसोबतही होती. कारण शिंदे मातोश्रीवर खासदारांची बैठक संपताच संध्याकाळी दिल्लीत पोहोचले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जूनला खासदारांची व शिंदेंची भेट झाली. आणि 16 तारखेला 6 जणांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आम्हाला वेगळ्या गटाची मान्यता द्यावी अशी विनंती केली. आणि इथेच उद्धव ठाकरेंसाठी गेम फसला. कारण संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार खासदारांनी सभापतींना पत्र दिलंय हे त्यांना 15 तारखेच्या रात्री कळालं व ते कळताच दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जूनला राऊत व अरविंद सावंत लगेच दिल्लीत ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आणि त्यांना सांगितलं की कोणत्याही दुसऱ्या गटाला अधिकृत मान्यता देऊ नये व आम्हीच खरी शिवसेना युबीटी आहोत. यासोबतच लोकसभेत ठाकरे गटाचे नेते असलेल्या अरविंद सावंतांनी सर्व 9 खासदारांसाठी 18 जूनच्या दिवशी दिल्लीत उपस्थित राहण्याचं व्हीप काढलं. आता नियमानुसार जर निवडून आलेल्या नेत्यांनी आपल्या पक्षाचा व्हीप पाळला नाही तर पक्ष त्यांच्यावर पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करू शकतो. पण ती कारवाई करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे आधी त्यांचा पक्ष असायला हवा. आणि समजा तो पक्षच त्यांच्याकडे अधिकृतपणे उरला नसेल तर मग अरविंद सावंत नाही लोकसभेत उभाटा गटाचे गटनेते राहतात आणि नाही त्यांनी काढलेला व्हीप काही कामाचा राहतो व त्यामुळे त्याला पाळण्याचं बंधनही बाजूला झालेल्या खासदारांवर राहत नाही. पण काही लोकांना आता प्रश्न पडेल की ठाकरेंकडे त्यांचा पक्ष का उरणार नाही. आणि हेच तर शिंदे आणि शहा यांनी तयार केलेलं मुख्य जाळ आहे जे खासदारांच्या नाटकात संजय राऊत ओळखण्यात अपयशी ठरले. पक्षांतरबंदी कायदा आपल्याला सांगतो की 2 प्रकारे पक्ष फुटू शकतात. एक, तुमच्याकडे निवडून आलेल्या सदस्यांपैकी 2/3 सदस्यांचं समर्थन असेल तर तुम्ही एक वेगळा गट तयार करू शकता. पण त्यानंतर तुम्हाला लवकरच दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. जे टीएमसी मधून बाहेर पडलेल्या नेत्यांनी त्रिपुरामधल्या NCPI मध्ये विलीन होऊन केलं. पण त्यांनी आपणच खरी टीएमसी आहोत हा दावा नाही केला. कारण टीएमसी हे नावच त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी धोकादायक ठरलं होतं. म्हणून त्यांनी नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला व त्यासोबतच भाजपला 22 खासदारांचं समर्थनही मिळालं. त्यांना भाजपमध्येही घेण्याची गरज पडली नाही व नाही कोणतं सत्तापद द्यावं लागलं. पण हीच गोष्ट 2022ला एकनाथ शिंदेंसोबत भाजपने केली नाही. कारण शिवसेना हे नाव व बाळासाहेबांचा वारसा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला गरजेचा होता. म्हणून शिंदेंना न्यायालयाची पायरीही न चढता भाजपमध्ये घेता आलं असतं. पण त्यांनी उद्धव ठाकरेंकडून शिवसेना हा पक्षच हिरावून घेण्याचा निर्णय घेतला. आणि ते करण्यासाठी पक्षांतर कायद्यानुसार तुमच्याकडे केवळ खासदारच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते खासदारांपर्यंत निवडून आलेल्यांपैकी बहुसंख्य नेत्यांचं समर्थन असणं आवश्यक असतं. जे शिंदेंकडे त्यावेळी होतं आणि आज पुन्हा तीच रणनीती शिंदेंनी अपनावलेली दिसते.
आणि त्यासाठी आजची तारीख ही फार महत्त्वाची होती, कारण आज 17 विधान परिषदेतल्या जागांसाठी मतदान होणार होतं, ज्यापैकी 6 तर आधीच बिनविरोध निवडून आले होते. म्हणजे उरल्या फक्त 11 जागा, ज्याचे निकाल 22 जूनला लागणार आहेत व त्याच दिवशी सर्वांसमोर स्पष्ट होणार आहे की ठाकरेंचे 20 पैकी किती आमदार त्यांच्या सोबत आहेत. आणि जर का 15 आमदारांनी क्रॉस वोटिंग केली असेल तर मग वेगळे झालेले नेते आम्हीच खरे उबाटा गट आहोत असा दावा करून शिंदे सेनेत पक्षाला विलीन करू शकतात व हेच मुळात शिंदेंचं जाळं होतं, ज्यात यावेळी उद्धव ठाकरेंकडून मुंबई महापालिका म्हणजे त्यांचं मेन इन्कम सोर्स हिसकावून घेतल्यानंतर शेवटचा घाव घालण्याची तयारी सुरू होती, ज्यासाठी दिल्लीत खासदार जाणार हा घोगवा करून इथे महाराष्ट्रात ठाकरेंच्या 20 पैकी 15 आमदारांना खेचण्याचा प्रयत्न सुरू होता, ज्यात कदाचित खासदार खरंच आपल्याला सोडून गेलेत का नाही हे समजण्याच्या अगोदरच संजय राऊतांनी जी भाषा त्यांच्या नेत्यांसाठी वापरली ती ऐकल्यानंतर आमदारांनीही आपलं काम चोख बजावलं असेल, जे की 22 तारखेला आपल्याला कळेलच. आणि समजा 15 आमदारांचा आकडा मिळवण्यात शिंदे विफल झाले तर मग 6 खासदारांना वेगळ्या गटाची मान्यता देऊन शिवसेनेत विलीन करून घेण्याचा मार्ग त्यांच्याकडे मोकळा आहेच. त्यामुळे संजय राऊत खरंच शरद पवारांना आपला गुरु मानून त्यांच्याकडून काही शिकले असते तर त्यांना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती की केवळ खासदार पळवण्याचं नियोजन शहांचं असतं तर त्याबद्दलच्या बातम्या रोज माध्यमांमध्ये झळकल्या नसत्या की एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचलेत किंवा अमुक खासदार प्रताप जाधवांना भेटलाय. भाजपची कार्यशैली आणि 2022चं नियोजन पाहता जर या बातम्या बाहेर आल्या आहेत तर त्या मुद्दामून पसरवल्या गेल्या आहेत एवढं तरी राऊतांना कळायला पाहिजे होतं. आणि आपल्याच नेत्यांना शिव्या घालण्यापेक्षा पक्ष वाचवण्यासाठी आमदारांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. पण एवढी बुद्धी रोज वायफळ बोलणाऱ्या राऊतांकडे कुठून येणार? आणि त्याचेच परिणाम आपण आज पाहतोय की विधान परिषदेसाठी मतदानही झालंय आणि 6 पैकी एकही खासदाराने व्हिपचं पालन न करता आमचं नियोजन यशस्वी झालंय हे सर्वांना दाखवून दिलं. आणि उद्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एकनाथ शिंदे तुम्हाला या नाटकावर शेवटचा पडदा टाकताना दिसतील याची दाट शक्यता आहे. वरून या सर्व खेळात एक गोष्ट मात्र पक्की आहे की मातोश्री झालेल्या त्या बैठकीत तो 4था खासदार एकनाथ शिंदेंनी पाठवलेला धुरंधर होता, जो ठाकरेंचं नियोजन आधीच शिंदेंना सांगण्याचं काम करत होता, जे मागच्या वेळी 2022च्या बंडात उदय सामंतांनी शिंदेंसाठी केलं होतं. असोत, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर योगदान करून या चॅनलला मोठं करण्यासाठी मदत करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.